भोंदूबाबा अशोक खरात याच्या शिर्डीमध्ये कोट्यावधीच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या असल्याचं समोर येत आहे. अनेकांशी त्याची भागीदारी देखील असल्याचं समोर येत आहे. मी आता शिर्डीमधल्या अशाच एका पॉश एरियामध्ये आहे जिथे साई सिल्वर ओक हा जो लॉन्स आहे, साधारण 48 गुंठे ही जमीन आहे आणि जिथे मोठा लॉन्स बांधलेला आहे, रो हाऊसेस आहेत, फ्लॅट्स आहेत, अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला हा जो लॉन्स आहे यामध्ये अशोक खरात याची भागीदारी आहे. खरं तर याचे मालक जे आहेत ते महेंद्र शेळके आहेत आणि त्यांच्याशी भागीदारी अशोक खरातची आहे. काही वर्षापूर्वीच त्यांनी ही भागीदारीमध्ये सहभाग त्यांचा झालेला आहे. त्यामुळं अनेक अशा मालमत्ता आहेत ज्यामध्ये अशोक खरातची भागीदारी असल्याचं समोर येत आहे. मग शिर्डीतल्या मोक्याच्या ठिकाणच्या जागा असतील, बायकोच्या नावे जागा असतील, त्यामुळं एक ना अनेक त्याची जी माया जमवलेली आहे ती शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं दिसतंय. खरं तर या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. या सगळ्या माया त्यांनी जमवल्या कुठून? कारण अशी देखील चर्चा सुरू आहे की काही शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी लुबाडल्या आहेत, त्यांना व्याजाने पैसे दिले, ते पैसे परत देऊ शकले नाही म्हणून काही जमिनी त्यांनी मिळवल्या, अशा देखील चर्चा आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांच्या त्यांनी जमिनी लुबाडल्या आहेत का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. काकडी विमानतळाजवळ देखील त्याची 25 ते 30 एकर जागा त्याची आहे असल्याचं कळतंय आणि त्याचं जे मुखत्यार पत्र आहे ते अशोक खरातकडं आहे, मात्र जमिनीचा मालक जो आहे त्याचं नाव वेगळं आहे. त्यामुळं SITने या सगळ्या प्रकरणांची चौकशी करणं गरजेचं आहे आणि एवढी सगळी संपत्ती त्यांनी जमवली कशी हे देखील उघड होणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.